स्वागत आहे तुमचं मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर हे बघा, आम्ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि लहान मुलं जर पत्ताकोबीची भाजी खात नसतील किंवा शिल्लक राहिलेली असेल, ही मी चणा डाळ आणि पत्ताकोबीची भाजी बनवलेली आहे, गव्हाच्या पिठामध्ये टाकून दिलेली आहे। यामध्ये टाकूया थोडंसं बेसन। आता या भाजीमध्ये सर्व मसाले आहेत, त्यामुळे आणखी यामध्ये मसाला टाकण्याची गरज नाही आहे। थोडं पाणी टाकून आता हे पीठ जे आहे ना, आपण छान भिजवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता आपण याची लाटून घेऊया एक छोटी पोळी। यावर हे बघा, मुलांचं फेवरेट जे आहे ना, चीज थोडंसं कद्दूकस करून घेऊया। हे बघा, किसून घेऊया। आपण याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं। हे बघा, त्यानंतर थोडं कोरडं पीठ लावायचं आणि अशा प्रकारे हे बघा लाटून घ्यायचं। बटर टाकून दिलेलं आहे। आता दोन्ही बाजूनी हा पराठा जो आहे छान असा आपण भाजून घेऊया। मस्त छान असा शिल्लक भाजीचा पराठा तयार झालेला आहे। बघा, चीजी पराठे तयार आहे। सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा।